आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। खून प्रकरणातील फरार आरोपी मध्य प्रदेशातून जेरबंद। नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ची मोठी कामगिरी। देवळाली कॅम्प परिसरातील खून प्रकरणात तब्बल 2.5 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 ने मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून अटक करून मोठे यश मिळवले आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। 7 डिसेंबर 2023 रोजी लहवीत येथील रेल्वे पोल क्रमांक 174/1315 जवळ फिर्यादींचे वडील नातेवाईकांसह काम करत असताना आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याने कोणतेही कारण नसताना लोखंडी पहारीने त्यांच्यावर हल्ला केला। या मारहाणीत गंभीर दुखापत झालेल्या जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असल्याने तपास प्रलंबित होता। गुन्हे शाखा युनिट 2 ने साक्षीदारांची चौकशी, स्थानिक माहिती संकलन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात विविध ठिकाणी वास्तव्य करत असल्याची माहिती मिळवली। त्यानुसार विशेष पथक मध्य प्रदेश येथे रवाना करण्यात आले। 2 दिवस सातत्याने शोध मोहीम राबवल्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे आरोपी ग्रामचोली, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन येथे असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी सापळा रचून गुलाबसिंग मांगीलाल आखाडे वय 50 राहणार बेरछा, तालुका भिकनगाव, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजिरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302/506 प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी याची माहिती काढत होतो। त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेलं आहे। देवळाली कॅम्प पोलीसच्या नदीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302/506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती। त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता। तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही अनालिसिस केले आणि अनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग
आखाडे यास ताब्यात घेण्यात आलेले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळी कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. किती वर्षापासून तिथे राहत होता? तो महाराष्ट्रामध्ये गुन्हा घडल्यापासून तो नाशिक मध्ये असताना तिथून मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे 2 वर्ष त्याचं अस्तित्व लपून तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात तो राहत होता. त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा हा पोलिसांना मिळून येत नव्हता. तर त्याच्यावर अजून काही त्याचा तपास चालू आहे का मागची गुरुची पार्श्वभूमी चौकशीचं काम सुरू आहे. गुन्ह्याचं कारण काय? गुन्ह्याचं कारण म्हणजे मयत आणि आरोपी यांच्यात प्रॉपर्टीचा काहीतरी वाद होता. त्या वादाच्या कारणावरून त्यांनी हा गुन्हा घडलेला होता. तरी ते सखोल तपास पुढील देवळी कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.